अरे गणपत, कस काय येणं झालं? सावकार, शेतीसाठी कर्ज पाहिजे होतं. आता पेरणी जवळ आलेली आहे. अरे गणपत, तू मागचंच कर्ज अजून फेडलं नाहीस आणि तू पुन्हा कर्जासाठी माझ्याकडे आला? सावकार, गेल्या वर्षी पावसानं साथ दिली नाही हो. अरे गणपत, ते मला सगळं सांगू नको. माझ्यापाशी सगळे नियम सारखेच आहेत आणि सर्वांसाठी एकच नियम आहेत. तुला मागचं कर्ज फेडावंच लागल. सावकार, एक संधी द्यावं. यावर्षी मेहनत करून नक्कीच तुमचं कर्ज फेडेल. अरे गणपत, तू कर्ज घ्यायला, पण कोणत्या जिम्मेदारीवर कर्ज घ्यायला? सावकार, शेतकरी परिस्थितीमुळे हारतो, मेहनतीमुळे नाही बरं. हे बघ गणपत, यावेळेस पैसे देतो मी तुला, पण जर तू यावेळेस हप्ते नाही फेडले तर तुझी जमीन मी पूर्ण जप्त करून घेईन. सावकार, आमची जमीनच आमचा आधार आहे हो. तू कसं चालले मग मुंबईला? मुंबईला काय बेजारीत चालली. लोकल ट्रेन सकाळी उठावं लागते लवकर 4ला, ऑफिसला जावं लागतंय. पगार बघितले ते 20,000 आणि रूम भाडं बघितलं बिल्डिंग मध्ये म्हणलं तर तिथं 12,000, तर त्याच्यात चालले 8,000. काय का स्टेटस मी बघतो, तू स्टेटस तर लयच भारी भारी ठेवत असतो. ते काय स्टेटस वर विश्वास ठेवायचे माणसावर ठेवण्यात, म्हणून मी स्टेटस टाकतो. बेजारीचं काय सांगा, आपलं काहीतरी टाकीत असतो. मायला तू मजा आहे रे.